नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत देशमुख. लक्षवेध या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या राजकीय विषयाची चर्चा करणार आहोत तो अर्थातच नागरिकत्वाच्या संदर्भात आहे. यापूर्वीच्या एका एपिसोडमध्ये, एका भागामध्ये आपण नागरिकत्वाच्या संकल्पनेची साधारणतः चर्चा केलेली होती. त्यामध्ये आपण जागतिक स्तरावरती कुठल्या पद्धतीचं नागरिकत्व दिलं जातं, नागरिकत्व ही संकल्पना किती महत्त्वाची आहे या दृष्टिकोनातून आपण चर्चा केलेली होती. तर आज आपण या भागामध्ये भारतीय परिप्रेक्षामध्ये नागरिकत्व संकल्पना आणि त्याचबरोबर आज सगळीकडे सर्व राष्ट्रांमध्ये एक चर्चेचा विषय असतो की तुम्ही नागरिक असणं म्हणजेच तुम्हाला नागरिकत्व दिलं, इथंपर्यंत ही संकल्पना थांबत नाही आहे. तर खरी संकल्पना खऱ्या अर्थानं तुम्ही त्या राष्ट्राचा एक चांगला नागरिक होणं हे अत्यंत महत्त्वाचं बनलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच हल्ली अलीकडच्या काळामध्ये गुड सिटिझनशिपची संकल्पना समोर येते आहे. आता ही गुड सिटिझनशिपची संकल्पना जी आहे ती नेमकी काय आहे, राष्ट्राला तुमच्याकडनं नेमकं काय अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टींचं आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम भारतीय संविधानातून जे या देशातील नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत, मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर ज्या काही संवैधानिक अधिकार एक नागरिक म्हणून राष्ट्र तुम्हाला देतो त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. भारतीय नागरिकत्व ही जी संकल्पना आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये हे स्पष्टपणे त्याचे तरतुदी, त्याचे नियम हे दिलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना कलम 5 नुसार भारतीय नागरिकत्वाची व्याख्या, त्याची जी डेफिनेशन आहे ते क्लिअर करण्यात आलेली आहे की कोणाकोणाला नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. यापूर्वी आपण पहिल्या भागामध्ये चर्चा केलेली होती की साधारणतः कुठल्या प्रकारचं नागरिकत्व दिलं जातं. ज्या पद्धतीनं इतर राष्ट्रांमध्ये दिलं जातं त्याच पद्धतीनं भारतामध्ये नागरिकत्व देत असताना सुद्धा जन्माच्या आधारावरती नागरिकत्व देणं, वंशाच्या आधारावरती नागरिकत्व देणं, नैसर्गिकरणाच्याद्वारे, नोंदणीकरणाच्याद्वारे नागरिकत्व देणं ह्या साधारणतः संकल्पना भारतामध्ये सुद्धा आहेत. भारतसुद्धा इत्यादींच्या आधारावरती संबंधित व्यक्तीला नागरिकत्व देत असतं. ज्या व्यक्तीला नागरिकत्व दिलेलं असतं त्या व्यक्तीला भारतीय राज्यघटनेतील भाग 3 नुसार जे मूलभूत हक्क आहेत ते सगळे मूलभूत हक्क त्याला वापरता येत असतात. अर्थातच तो भारताचा नागरिक असावा लागतो. त्याचबरोबर नागरिकत्वाच्या या कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. सुरुवातीला अर्थातच 1955 मध्ये हा नागरिकत्व सुधारणा कायदा केला. त्यात अपडेट, ज्याला अमेंडमेंट म्हणतो, सुधारणा म्हणतो, त्या वेळोवेळी होत गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1986 मध्ये, 2003 आणि आपल्याला माहीत आहे सगळ्यांना CAA जे 2019 मध्ये नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये हा विषय चर्चेमध्ये आणलेला होता. त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आहे. अर्थातच CAA 2019 हा जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचा जो कायदा होता, तो सिटिझनशिप अमेंडमेंटचा कायदा होता. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आपण पाहिलेली आहे, ऐकलेली आहे की त्याच्यामध्ये काय दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. बहुतांश लोकांना नागरिकत्व देत असताना शेजारी राष्ट्रातील लोक स्थलांतरित होऊन इथे आलेले आहेत. अशा नागरिकाच्या संदर्भात नागरिकत्व देत असतानाच्या ज्या काही दुरुस्त्या करणं अपेक्षित होते, आपण 2019च्या CAA ॲक्टनुसार त्या सुधारणा केलेल्या आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मी आत्ता आपल्याला म्हटल्याप्रमाणे की नागरिकत्वाच्या या संकल्पनेमध्ये भारतात काही समस्या आपल्याला दिसून येतात. मोठ्या प्रमाणामध्ये याचं रजिस्ट्रेशन करतानाच अनेक समस्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर अनेकदा जेव्हा या कायद्यात सुधारणा करण्यात येते त्याला बऱ्याच मग पॉलिटिकल अजेंडा असेल किंवा नागरिकांच्या एकूणच वैचारिक भूमिकेतून असतील, सामाजिक चळवळीच्या भूमिकेतून असतील, राजकीय चळवळीच्या भूमिकेतून असतील, तर या ज्या सुधारणा होत असतात त्यांना अनेकदा विरोध झालेला असतो. अर्थातच त्याच्या दोन्हीही बाजू आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट, या नोंदणीसाठी प्रचंड दिरंगाई आहे. त्याचबरोबर नोंदणी करत असतानाच त्याच्यात बरेचसे अडथळे आहेत. दुसरी गोष्ट, या नागरी कायद्याच्या सुधारणांच्या संदर्भामध्ये अनेकदा विरोध झालेला दिसून येतो. त्याचबरोबर हा जेव्हा कायदा करण्यात येतो किंवा कायद्याच्या संदर्भात घटनादुरुस्ती करण्यात येते तेव्हा वेळोवेळी आपल्याला एक गोष्ट जाणवलेली आहे. ती गोष्ट म्हणजे की धार्मिक राष्ट्रवाद,
धर्मनिरपेक्षता या तत्वापासून दूर जातो की काय, अशा अनेक प्रश्न दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित केले जात असतात. हे जरी करत असलो तरी दरम्यानच्या काळामध्ये ज्या ज्या व्यक्तींना नागरिकत्व देण्यात आलेलं आहे त्या सर्व नागरिकांना भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क वापरण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. राष्ट्र एका बाजूला तुम्हाला मूलभूत हक्क देतं तर दुसऱ्या बाजूला एक चांगला नागरिक म्हणून तुमच्याकडून काही कर्तव्याची सुद्धा अपेक्षा करत असतं. अर्थातच भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 नुसार काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यात परत उजळणी करणं अपेक्षित नाही आहे, पण थोडक्यात जर आपण विचार केला तर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय संपत्ती, त्याचबरोबर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी हुतात्मा पत्कारलेला आहे या सगळ्या लोकांच्याबद्दल आदर व्यक्त करणं, राष्ट्राप्रती आदर व्यक्त करणं हे आपल्या सगळ्यांचं नागरिक म्हणून एक कर्तव्य आहे. आपण लहानपणी शाळेमध्ये असताना आत्ताही की विद्यार्थ्यांना प्रार्थना दिली जाते आणि त्याच्यामध्ये शिकवलं जाते की भारत माझा देश आहे. या पहिल्या वाक्यामध्येच एक संकल्पना आहे की भारत माझा देश आहे. याचा अर्थ मी भारताचा आहे, भारत माझा देश आहे, मी या देशाचा एक जबाबदार नागरिक आहे. ही जी संकल्पना आहे ही खरी तर उत्तरार्धामध्ये सुरू होते. उत्तरार्ध याचा अर्थ असा होतो, नागरिकत्व मिळालेलं आहे, नागरिकत्व तुम्हाला दिलेलं आहे, राष्ट्रानं कायदेशीर संरक्षण तुम्हाला दिलेले आहे. या सगळ्या संरक्षणाचा तुम्ही जेव्हा वापर करता तेव्हा एक चांगला नागरिक म्हणून तुम्ही या देशामध्ये असणं अत्यंत अपेक्षित आहे. मग अपेक्षित असणं म्हणजे काय, तर तुम्हाला जी काही कर्तव्य शासनाने दिलेली आहेत, संविधानाने दिलेली आहेत, ते पालन करणं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं असतं. मग ती जे कलम 51 मध्ये जी काही 11 कर्तव्य तुम्हाला दिलेली आहेत ती कर्तव्य बजावणं याचा अर्थ तुम्ही एक चांगला नागरिक आहात. खऱ्या अर्थानं आज चांगल्या नागरिकाची खूप गरज आहे. दिवसेंदिवस चांगला नागरिक शोधणं, तयार होणं, राष्ट्राप्रती समर्पण भाव ठेवणं, संवेदनशील असणं हे अत्यंत गरजेचं बनतं आहे. या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करता तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला कर्तव्य तर दिलेलीच आहेत, ही कर्तव्य पार पाडत असताना तुमच्याकडे तुम्ही या देशाचा नागरिक म्हणून मतदान करणं, लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, त्याचबरोबर टॅक्स भरणं आणि राष्ट्रीय विकासात योगदान देणं, कायद्याचा आदर करणे, त्याचबरोबर त्याचं पालन करणं, सामुदायिक सेवा आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये स्वतःला गुंतून ठेवणं, मानवी हक्काचं संरक्षण करणं आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर सांस्कृतिक वारशाचं जतन करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे. या सगळ्या बाबीवरती आपण अगदी सविस्तर चर्चा करू शकतो. उदाहरणार्थ मतदान करणं आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हे एक नागरिक म्हणून अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे. म्हणजे याच्यावरती सविस्तर चर्चा होऊ शकते. एका देशाचा तुम्ही जबाबदार नागरिक असाल तर मतदान करणं, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणं हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला जाणीव असली पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण टॅक्स भरणं, अलीकडच्या काळामध्ये या संदर्भात अनेक उदाहरणं देता येतील. हे आपण एक CBI आणि EDIच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना आपण चर्चा केली. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, या सगळ्यांचे टॅक्स भरणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. एक चांगलं नागरिक म्हणून आपली ती जबाबदारी आहे. कायद्याचा आदर करणं, राष्ट्रीय एकात्मता, अखंडता टिकून ठेवणं याच्यासाठी काम करणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. अन्यथा विना कुठल्याही कारणाशिवाय राष्ट्रप्रेम दाखवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. अन्यथा तुमचं नागरिकत्व हे केवळ नागरिकत्व आहे. तुमच्या नागरिकत्वातून जर देशाच्या एकात्मतेला, अखंडतेला, सामाजिक सलोख्याला जर तडे जात असतील तर असं नागरिकत्व हे देशाच्या हितासाठी नेहमीच बाधक ठरत असतं. म्हणून एक चांगला नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्या लागतात. राष्ट्रप्रेम तुमच्यामध्ये असलं पाहिजे, देशप्रेम असलं पाहिजे, अखंडता, जबाबदारी, सहानुभूती, त्याचबरोबर या देशामध्ये सहिष्णू वातावरण राहील याची काळजी हे प्रत्येक नागरिकाला घ्यावी लागत असते. म्हणून या देशामध्ये आपण जेव्हा जेव्हा एक नागरिक म्हणून उभा टाकत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला असावी लागते, तरच त्या नागरिकत्वाला अर्थ आहे. अन्यथा आपण नागरिकत्व घेतलेलं आहे, या देशाचं संरक्षण घेतलेलं आहे, राष्ट्राप्रती समर्पण भाव नसेल तर खऱ्या अर्थानं आपण नागरिक म्हणून त्याला न्याय देत नाही. धन्यवाद.